आनंदी राहण्यासाठी फक्त समाधान शोधावं लागते आणि जो माणूस समाधानी आहे तो नेहमीच आनंदी राहतो. छोट्या छोट्या गोष्टी असतात पण त्याच्यात आनंद जर घेतला ना तर तो आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट ठरून जाते. कारण जो समाधानी राहते छोट्या छोट्या गोष्टीमध्ये त्याला आयुष्यात कशाची कधी कमी पडत नाही. कारण त्याची अपेक्षा नसते की मला असं भरपूर माझ्याकडे असावं. आणि एका ठिकाणी गेलो होतो काही दिवसापूर्वी, व्हिडिओच आले नाही, तिथे छान असे ससे होते आणि एक आजी होत्या. आजकाल आहे ना कोणी खूप छान वागलं ना तरी पण नवलच येते, कारण आजकाल कोणी असं एवढं छान वागत नाही. ही आजी आहे ना आम्हाला चला म्हणजे तुम्हाला मी ससे दाखवते, दाखवायला तर आल्याच आल्या. थोडीशी बाजरी त्यांना खाऊ घालायला आमच्याकडे दिली, फोटो पण काढले थोडे. आणि आजी इतक्याच जीव लावला ना, म्हणे तुम्ही माझ्या मुलीच आहे. त्याच्यानंतर म्हणे की उद्या तुमच्यासाठी छान अशी बाजरीची भाकर ठेचा करून आणते म्हणे. दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो नाही त्या वेळेला, पण त्या आजी इतके जीव लावत होत्या, इतक्या प्रेमाने बोलत होत्या ना, म्हणे की तुम्हाला नक्की आणतो हो पोरी हो. म्हणजे असे व्यक्ती आजकाल राहिल्या नाही, खूप कमी झालेल्या आहे. आणि म्हणून खूप नवल या गोष्टीचं येत होतं आणि खूप छान वाटलं असे छोटे छोटे यांना भेटून. आणि व्हिडिओसुद्धा आले नाही एवढ्यात, कारण कामं इतके होते ना गावावरून आल्यावर, ते संपत नव्हते. आणि कामं माझे बागेमधले कामं होते, त्यानंच माझी कंबर सर्व जात आहे कामातून. पण मन मात्र आनंदी राहत आहे. शरीर जरी थकलं तर मन थकत नाही, असं माझं काम आहे. आणि तोच म्हणजे आपला छंद. चला तर आता दाखवते मी. याने थोडेसे कपडे काढले, पण बॅगासुद्धा अजून खाली करायच्या राहिल्याच, वर खाली न्यावं लागते. तर फक्त मी मागे लागले बागकाम माझं आज सकाळी, दुपारी आणि संध्याकाळच्या वेळेला असं सुरू होतं. त्याच्यामुळं हे घरातले कामं राहून गेलेले. आणि समाधान ज्या गोष्टीत मिळते ना ते गोष्ट तर करायलाच पाहिजे. आणि छोट्या छोट्या गोष्टी समाधान मिळते, ज्या गोष्टी कोणाच्या लक्षातसुद्धा येत नाही. आता हे छोटेसे असे कांद्याचे फुलं जेव्हा आले ना, कड्या ज्या होत्या मी जाताना आणि फुले उमलले, तर मला त्या गोष्टी इतका समाधान आणि आनंद मिळाला ना तर मी तुम्हाला सांगूच शकत नाही. छोट्या छोट्या गोष्टीत जरी आनंद शोधला ना तर भरपूर खरंच असते. आणि उगाच आपण दुसऱ्याकडे बघून हे करत असतो, याच्याकडे हे आहे, त्याच्याकडे ते आहे, माझ्याकडे नाही आहे. आपल्याकडे जे आहे ना ते भरपूर आहे, कारण कोणाकडे ते सुद्धा नसते. म्हणून आपण छोट्या छोट्या गोष्टीत आनंद मानायला शिकायला पाहिजे, आपल्याकडे जे आहे त्याच्यात. आणि दुसऱ्या दिवशी रविवार होता, पण मला सकाळी येऊन पटकन बागेचं भरपूर काम करायचं होतं. पक्ष्यांना मी दाणे पाणी ठेवले आणि त्यांचा जो आनंद मिळते ना तो खाताना, ते दिसतात ना, त्याच्यात मला आनंद मिळतो. थंडी होती म्हणून सकाळी ओढणी बांधून घेतली आणि लागली माझ्या कामाला. रविवारी मी भरपूर काम केलं, सकाळी पण केलं आणि काही वेळानंतर केलं, कारण बागेमध्ये खूप कामं माझी मागे पडलेली आहे गावाला गेल्यामुळे. आणि आता डोळ्यासमोर मला ती कामं दिसतात, कारण ते आवडीची कामं आहे. घड्याळ न पाहता काम करणे हे माझं सुरू असते बागकामामध्ये. आणि ते आवडीच्याच कामात होऊ शकते बरं का, नाही तर कंटाळवाणं काम असलं ना कधीतरी आपल्याला असं वाटते कधी होईल. आणि बघा आता पक्षीला दाणे पाणी ठेवले, लगेच पक्षी येत होते आणि दाणे आपले खात होते. त्यांना बघून जे समाधान वाटते ना ते पैशाने मिळत नाही. पैशाने आपण सर्व काही विकत घेऊ शकतो, पण समाधान विकत घेऊ शकत नाही. आणि समाधानासाठी अशा काही गोष्टी कराव्या लागते की ज्या मनाला प्रसन्न करतात. तसेच म्हणजे छंद म्हणू शकतो आपण त्याला, कारण ज्याच्यात आपलं मन राहते, मन शांत राहते, मन समाधानी राहते, अशा गोष्टी करायला शिका. कारण तुम्ही हे ऐकलं असेल, जगी असा सर्व सुखी कोण आहे, विचारी मना शोधून पाहे. असं कोणी सापडेल का सुखी? जो सुखी आहे की जो आपला स्वतःला समाधानी माणूस जो असते ना, तो सुख त्याच्याकडे असते. कारण तो इकडे तिकडे बघत नाही. तो छोट्या छोट्या गोष्टीत समाधान मानायला शिकलं ना तर तो माणूस सर्वात जगातला सुखी आहे असं मला वाटते. आणि सोबत माझे बागकाम सुरूच होतं, कारण माझ्या भाज्यासुद्धा खूप तयार झालेल्या होत्या. मेथीलासुद्धा बी पकडलेलं होतं. चला म्हटलं आज काढून घेऊ. आणि ही आहे ना ऑर्गॅनिक पद्धतीने केलेली जी भाजी राहते ना, तिला बी पकडलं तरी पण म्हणजे फुलं आले ना तरी ती कोहळीच होती आणि चवीला खूप छान लागत होती. बघा वड पिंपळ सगळंच माझ्याकडे निघालेलं आहे, कारण मला आवड इतकी निर्माण झाली आहे सर्व गोष्टीची. त्याच्यामुळं त्या लावण्याचा छंद मात्र माझा सुटत नाही, वाढतच चालला. आणि आता मी एक मुळासुद्धा काढून घेते, खूप छान तयार झालेला होता. आणि सोबत याचे पानं पण खूप छान याची भाजी होते. आणि हे मी आता ताईकडे देणार आहे, त्यांना खूप आवडते ना मुळा. आणि याच्या पानाची भाजीसुद्धा आई खूप छान करतात. इथे अचानक लक्ष गेलं, तिथे छान अशी शेपूची भाजीसुद्धा होती. ही भाजी मला खूप आवडते. आता एका एवढ्या भाजीनं तर भाजी होणार नाही, पण मी थोडे खाणार आहे जेवणासोबत, कारण मला छान वाटली. कारण ऑर्गॅनिक पद्धतीचा उपयोग, मेहनत भरपूर आहे. आणि काही पपयासुद्धा पिकल्या होत्या. जाण्याच्या पहिले मी 2-3 पपया तोडल्या होत्या, पण आल्यावर परत मी म्हटलं चला आता थोड्याशा तोडून घेऊया, कारण आता काही पिवळ्या झालेल्या होत्या. आणि हे सर्व समाधान मला इतकं मिळतं ना जेव्हा असे फळं मिळतात, कारण याच्यासाठी मी मेहनत केलेली असते.
पण अशी मेहनत असते ही की मन मात्र या मेहनतीमध्ये माझं थकत नाही. शरीर जरी थकलं तरी पण 2 दिवस झाले म्हटलं चला समाधानाची छान झोप येईन, भरपूर असं काम करूया. आणि हेच काम होतं आणि एवढ्यात व्हिडिओ येत नव्हते. मी म्हटलं जाऊ द्या, व्हिडिओ महत्त्वाचे नाही आहे, पहिले आता आपल्याला जे बागकाम महत्त्वाचं आहे आणि त्याच्यामध्येच वेळ घालूया. कारण 2-2 चॅनलवर व्हिडिओ बनवणं, कामं करणं हे थोडं कठीण होऊन जाते कधी कधी. आणि कधी कधी असं वाटते मग कंटाळा करतो आपण. कारण आपण व्हिडिओ बनवतो कशासाठी, मी माझा छंद जोपासते ना, माझ्या आनंदासाठी. जर ज्या गोष्टीपासून आनंदच मिळणार नाही तर मग काय फायदा. म्हणून मी ज्याचा विचार करत नाही. माझं चॅनल जेव्हा होईल तेव्हा होईल ग्रो, मी माझं माझं काम करत राहील आणि जेव्हा जेव्हा वाटेल तेव्हा तुमच्यासोबत व्हिडिओ असे टाकत जाईल. पण तुम्हाला आवडत असेल ना, तुम्ही मात्र मला सपोर्ट करा. तुमचा काय विचार आहे याच्याबद्दल मला नक्की सांगा, तुमचं काय मत आहे तर. आणि इतकं छान पालक वगैरे थोडं थोडं तोडून घेते, लागलं तेव्हा. तसं जर बागेमध्ये मिळालं ना तर अजून काय पाहिजे आपल्याला, नाही. आणि तेच म्हणते, याच्यातच समाधान मिळते. तुम्ही पण तुमच्या छोट्या छोट्या गोष्टीत समाधान शोधा, आनंदी राहायला शिका. कारण आनंद हा आपण पैशाने विकत घेऊ शकत नाही. आणि बघा किती छान छान पक्षी आले होते. हा पक्षी दाखवण्याच्या मागचा हा माझा हेतू होता की कबूतर होता ना, त्याचं थोडंसं भांडण सुरू होतं आणि त्यानं कबुतराला उडून तिकडे जाऊन बसला होता तो. ह्या सर्व गोष्टी मी बघत असते काम करताना. आणि मला मिळते याच्यात छोट्या छोट्या गोष्टीत मला आनंद खूप मिळते. एखादं फूल जरी आलं ना तरी मला आनंद मिळतो आणि एखाद्या झाडांना नवीन पानं जरी फुटले ना तरी मला आनंद मिळतो. आनंदासाठी माझ्या या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळं मला आनंदी राहायला असेल तर अशा छोट्या छोट्या गोष्टीत आपण आनंद मानायला शिवाय उगाच दुसऱ्या गोष्टीत अडकून पडायला नाही पाहिजे की याच्याकडे ते आहे, याच्याकडे हे आहे. आपल्याला जे आहे ना, दुसऱ्याला जेवढं तुम्ही आनंद द्याल तेवढा आनंद आपल्याकडे तो वापस येत असते. आणि हे जेव्हा आपल्याला कळते ना तेव्हा माणूस आपोआपच आनंदी राहायला लागते. आणि भरपूर भरपूर कामं सुरू आहे. आणि हे कामं आता माझे पूर्ण महिनाभर चालू राहील. कारण याच्यानंतर वाटरलेली कमळ रिपोर्टिंग करायची आहे. भरपूर पक्ष्यांची संख्या वाढलेली आहे बागेमध्ये आणि त्याच्यासाठी मी भरपूर प्रयत्न करत असते. आवडत असेल व्हिडिओ तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब, कमेंट करा. नसेल आवडत तर सोडून द्या. धन्यवाद तुमचे. लवकरच दुसरा व्हिडिओ घेऊन येईल.